नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी आहे की अपात्र लाडक्या बहिणींचे 1500 रुपये पुन्हा सुरू होणार. तुमच्या जिल्ह्यातच आता कागदपत्रांची पडताळणी काय आहे जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओत आपण बघूया की लाडक्या बहिणींचा ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना 1500 रुपये मिळणार का पुन्हा. तर तुमच्या जिल्ह्यातच आता कागदपत्रांची पडताळणी ही केली जाणार आहे. तर ती कशी, चला जाणून घेऊया. राज्यातील सुमारे 70 लाख अर्ज अपात्र ठरल्यानंतर तांत्रिक त्रुटीमुळे वंचित राहिलेल्या खऱ्या पात्र भगिनींना न्याय देण्यासाठी शासनाने जिल्हा स्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या आणि ई-केवायसी प्रक्रियेत विविध कारणांमुळे कागदपत्रे सादर करू न शकलेल्या महिलांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. ऑनलाईन पडताळणी प्रक्रियेत अडथळे असलेल्या महिलांना आता थेट जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे योजनेतून वंचित राहिलेल्या लाखो महिलांमध्ये पुन्हा पात्र ठरण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचे अनुदान वितरित करण्यास मागील आठवड्यापासून सुरुवात केली. शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार एप्रिल अखेर राज्यात 1,77,00,000 महिला पात्र लाभार्थी म्हणून निश्चित झाल्या आहेत. सुरुवातीला या योजनेसाठी तब्बल 2.5 कोटी अर्ज प्राप्त झाले होते. गेल्या 1.5 वर्षापासून या अर्जाची विविध टप्प्यांमध्ये छाननी आणि पडताळणी सुरू होती. अर्जदारांचे उत्पन्न, कुटुंबातील सदस्यांची माहिती, शासकीय योजनांचा लाभ, आधार कार्ड, बँक खाते, रहिवासी पुरावे आणि इतर निकषांची सखोल तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान शासनाकडून अनेक वेळा ई-केवायसी आणि कागदपत्रे सादरीकरणासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या, तांत्रिक अडचणी, आधार बँक लिंक मधील त्रुटी, मोबाईल क्रमांकात बदल, अपूर्ण कागदपत्रे आणि ऑनलाईन प्रणालीतील अडथळ्यांमुळे लाखो महिलांची पडताळणी पूर्ण होऊ शकलेली नाही. काही महिलांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे प्रलंबित राहिले, तर अनेक महिलांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी आल्या. शासनाने 30 एप्रिल ही अंतिम मुदत जाहीर करून त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 70 लाख महिलांना विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आलं. काही महिलांचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं आढळले, तर काही अर्जामध्ये चुकीची माहिती, डुप्लिकेट अर्ज किंवा निकषांची विसंगत माहिती समोर आली. शासनाच्या दृष्टीने ही मोठी छाननी प्रक्रिया मानली जात असल्यामुळे लाभार्थ्यांची खरी संख्या स्पष्ट झाली आहे. त्याचबरोबर पात्र असूनही केवळ तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही महिला योजनेपासून दूर राहू नये यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या महिलांना आता जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रे सादर करण्यात येणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज पुन्हा तपासले जाणार आहेत. योग्य कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलांना पुढील टप्प्यात योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता परिणामी वाढली आहे. जिल्हा स्तरावर महिला व बाल विकास विभागाकडून विशेष मदत केंद्र सुरू करण्याची तयारीही सुरू झालेली आहे. आधार कार्ड, बँक खाते तपशील, मोबाईल क्रमांक, रहिवासी पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापुढे 1500 रुपये नियमित. दरम्यान लाभार्थी महिलांची अंतिम संख्या स्पष्ट झाल्यानंतर सरकार आता दर महिन्याला 1500 रुपयांचे अनुदान वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासोबतच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उद्योग, व्यवसाय आणि स्वयंरोजगारासाठी स्थानिक बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णयही सरकारच्या विचारधनीत आहे. महिलांना कर्जाचे हप्ते वेळेत भरता यावेत, यांचा आर्थिक व्यवहार नियमित राहावा आणि त्यांना स्वावलंबी बनवता यावं यासाठी अनुदान नियमितपणे मिळणे आवश्यक असल्याचं शासनाचं मत आहे. या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. अनेक महिलांनी या अनुदानातून घर खर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च तसेच लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत झाल्याचं सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला लाडक्या बहीण योजनेबाबत ही अपडेट समोर आलेली आहे की ज्या अपात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांनाही थोडीशी आशा कुठून तरी जागी होत आहे आणि त्यांनाही थोडेसे चान्सेस हे दिसत आहेत की ती सांगितलेल्या गोष्टी वेळेवर केल्यानंतर त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ताची वसुली म्हणजे हप्ता हा मिळू शकतो याची थोडेसे आपण जी म्हणतो अपेक्षा ही वाटू शकते आणि कुठे कुठे तरी ती
दिसते की पूर्ण होऊ शकते असं वाटतंय, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे कागदपत्र वगैरे सगळं व्यवस्थित प्रकारे तुम्ही त्यांना द्या आणि व्यवस्थित प्रकारे तुमची ई केवायसी पुन्हा करून घ्या. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.